चल अगं लवकर, उशीर होतोय, अजय सीमाला म्हणाला. त्या दोघांना अजयच्या मित्राच्या फार्म हाऊसवर पार्टीला जायचं होतं. सीमा म्हणजे अजयची बायको. दोघांचं लग्न होऊन 8 वर्ष झाली होती. अजय कम्प्युटर इंजिनियर. दोघे मुंबईत स्थायिक झाले होते. त्यांचा सारंगखेड गावात वाडा देखील होता. त्यांच्या आयुष्यात एकच खंत होती. खूप प्रयत्न करून सुद्धा त्यांना अपत्यप्राप्ती झाली नव्हती. आता त्यांनी अपत्यप्राप्तीचे वैद्यकीय प्रयत्न करणेही सोडून दिलं होतं आणि ठरवलं होतं की आता आनंदी राहायचं, आयुष्य एन्जॉय करायचं. पण कुठेतरी मनात ते दुःखी होतेच. चल झाले मी रेडी, सीमा म्हणाली आणि ते पार्टीला जायला निघाले. रवीचं फार्म हाऊस शहरापासून थोडंच दूर पण एका दुर्गम ठिकाणी होतं. पण तिथे निसर्ग मात्र अफलातून होता. मधला 5 किलोमीटरचा रस्ता हा जंगलातून जात होता आणि नंतर पुन्हा मुख्य रस्ता लागायचा. जंगलातून जाणारा रस्ता सुनसान असा नव्हता. रस्त्याला तशी तुरळक रहदारी कायमच असायची. संध्याकाळी 5 वाजता ते तिथे पोचले. रात्रीचे 9:30 झाले होते. रवी, आता आम्हाला निघायला हवं, अजय म्हणाला. अजय, तसा बराच उशीर झालाय. आजची रात्र तुम्ही इथेच थांबा आणि उद्या सकाळी जा घरी. तसाही उद्या रविवारच आहे, रवी म्हणाला. पण रविवारी सकाळी अजय आणि सीमाला एक दुसरे महत्वाचे काम असल्याने त्यांना त्याच रात्री घरी निघणे भाग होते. तसे सांगून अजय आणि सीमाने रवी आणि त्याच्या पत्नीचा निरोप घेतला आणि ते परतीच्या प्रवासाला लागले. मुख्य रस्ता आता संपला होता आणि त्यांनी जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर प्रवेश केला. अचानक त्यांची गाडी बंद पडली. बरेच प्रयत्न करून सुद्धा गाडी काही चालू होत नव्हती. त्यांनी रोड साइड असिस्टन्स सेवा घेतल्यामुळे त्यांनी तसा त्यांना फोन करून गाडी कुठे बंद पडली आहे ते कळवलं आणि ते गाडीतच बसून राहिले. काही वाहने तिथून ये जा करत होती. काही वेळ गेला तसा त्यांना गाडीच्या डाव्या साइडला झाडीतून एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकायला आला. सुरुवातीला त्यांनी दुर्लक्ष केलं, पण हळूहळू त्या मुलीच्या रडण्याचा आवाज वाढत गेला. अजय, अरे आत्ता ह्या वेळेस अशा जंगलात इतकं लहान मूल कसं काय रडतंय? बराच वेळ झाला, सीमा म्हणाली. हो ना, नवलच आहे, अजय म्हणाला. चल जाऊन बघायचं का, सीमा म्हणाली. सीमा, अगं काय बघणार आहेस जाऊन? त्याचे आई वडील असतीलच त्याच्याजवळ, अजय म्हणाला. अरे अजय, तसं असतं तर ते मूल इतके जोरात आणि इतका वेळ कसे काय रडेल? आणि त्या जंगलात जवळपास झोपडी वगैरे काहीच दिसत नाहीये आणि आवाज खूप जवळून येतोय. मला असं वाटतं कोणी सोडून तर नाही गेलं त्या मुलाला, सीमा म्हणाली. हो ग सीमा, तू म्हणते आहेस तसं असू सुद्धा शकेल. चल बघून येऊ, अजय म्हणाला आणि ते गाडीतून उतरले आणि त्या आवाजाच्या दिशेने झाडीत गेले. समोरचं दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला आणि वाईट सुद्धा तेवढंच वाटलं. त्यांना एक लहान मुलगी जीवाच्या आकांतानं रडत असल्याचं दिसलं. तिचा बहुधा नुकताच जन्म झाला असावा. काय माणसं असतात जगात, सीमा म्हणाली. त्यांनी त्या मुलीला उचललं. कोणी आहे का इथे? कोणाचं मूल आहे हे? अजय जोरात ओरडला, पण आजूबाजूला कोणीच नव्हतं आणि दुरून सुद्धा कुठलाच प्रतिसाद आला नाही. सीमा, मला वाटतं हे मूल घेऊन आपण पोलीस स्टेशनला जाऊ आणि त्यांना सुपूर्त करू, अजय म्हणाला. सीमाला सुद्धा ते पटलं आणि ते त्या मुलीला घेऊन गाडीत बसले. सहज बघावं म्हणून गाडी सुरू करण्याचा अजयनं प्रयत्न केला आणि आश्चर्य म्हणजे गाडी सुरू झाली. ते दोघे स्तंभितच झाले. त्यांनी पुन्हा रोड साइड असिस्टन्स सेवेला फोन करून गाडी चालू झाल्याचं सांगितलं आणि आता यायची गरज नसल्याचं सांगितलं. ते पुढच्या प्रवासाला लागले. सीमा त्या मुलीबरोबर खेळण्यात गुंग झाली होती. काही वेळात आपण पोहोचू पोलीस स्टेशनला, अजय म्हणाला. अजय, आपण पोलीस स्टेशनला जायचं नाही, घरीच चल, सीमा म्हणाली. घरी? अगं पण या मुलीचं काय? आपल्याला तिला पोलिसांकडे सुपूर्त करावंच लागेल ना, अजय म्हणाला. नाही अजय, आपण ह्या मुलीचा सांभाळ करायचा, आपण तिला वाढवू, सीमा म्हणाली. अगं सीमा, हे काय असं अचानक? सीमाचं बोलणं ऐकून अजयला धक्काच बसला. आपण असं कृत्य करणं गैर आहे आणि लोक काय म्हणतील? कुठून आलं हे मूल? अजय म्हणाला. अजय, जरा विचार कर. इतक्या गाड्या तिथून जात होत्या. कोणालाच कसं नाही कळालं या मुलीबद्दल? आपल्यालाच कसं कळालं? आपलीच गाडी तिथे कशी बंद पडली? कारण
हे मूल आपल्या नशिबात होतं. याचा सांभाळ करणं आपल्या नशिबात लिहिलं आहे आणि लोकांनी विचारलं तर सांगू आपण की दत्तक घेतलं आहे म्हणून. सीमा म्हणाली. अगं पण हिचे खरे आई वडील आले तर? अजय म्हणाला. अजय, ही बिचारी मुलगी आपल्याला जंगलात सापडली. तुला वाटतं तिचे आई वडील तिचा शोध घेतील? सीमा म्हणाली. हो नाही म्हणता म्हणता शेवटी अजयने तसे करायला होकार दिला आणि ते थेट त्या मुलीला घेऊन घरी आले. बराच काळ उलटला. सीमा आणि अजयच्या आयुष्यात आता खूप बदल झाला होता. त्यांचा सगळा वेळ त्या मुलीच्या संगोपनात जाऊ लागला. तिचे बारसे त्यांनी कधीच करून टाकले होते आणि नाव जिया ठेवलं होतं. हळूहळू ती मुलगी मोठी होत गेली. ती आता 2 वर्षांची झाली होती. तो शुक्रवारचा दिवस होता. अजय नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला होता. सीमा स्वयंपाक करण्यात बिझी होती. तिने जियाला बेडरूममध्ये नीट झोपवलं होतं. इतक्यात जियाच्या रडण्याचा आवाज आला तशी सीमा बेडरूममध्ये धावली. समोरील दृश्य पाहून ती घाबरली. जियाच्या तोंडातून रक्त येत होतं. तिने जवळ जाऊन पाहिलं तर जियाचे डोळे सुद्धा लाल भडक झाले होते. जणू काही तिच्या डोळ्यांमध्ये प्रचंड राग होता, खुन्नस होती. अजय, लवकर घरी ये, जियाला काहीतरी होतंय. सीमाने अजयला फोन करून कळवलं. तसं तो सुद्धा लगेच घरी पोहोचला आणि जियाला पाहून त्याला सुद्धा थोडी भीतीच वाटली. त्याच क्षणी दोघे जियाला घेऊन डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी तिला तपासलं पण त्यांना काहीच दोष आढळून आला नाही. तरी त्यांनी काही औषधं लिहून दिली. ती औषधं अजय आणि सीमा जियाला नियमित देत होते. काही दिवस तसे काहीच घडलं नाही. पण 5-6 दिवसांनी पुन्हा तोच प्रकार घडला. तसं अजयनं डॉक्टरांना फोन करून सांगितलं, मिस्टर अजय, मी जियाला तपासलं पण मला काहीच आढळून आलं नाही. असं का होतं आहे हे मी सांगू शकत नाही, पण जे होत आहे ते अजीब आहे, डॉक्टर म्हणाले. अजय आणि सीमानं खूप डॉक्टरांना दाखवलं पण कोणालाच काहीच समजून येत नव्हतं. सीमा आणि अजय चिंतेत होते. जसजसे दिवस चालले होते तसतशी जिया खूप विचित्र आणि भयंकर वागायला लागली होती. बरीच वर्षे उलटून गेली होती. जिया आता 5 वर्षांची झाली होती. तिच्या शाळेतून सुद्धा तिच्याविषयी खूप तक्रारी येऊ लागल्या होत्या. तिची इतर मुलींची भांडणे झाल्यावर ती त्यांना रक्त येईपर्यंत मारायची. अशाच एके दिवशी जियाच्या वर्गात शाळेतील बाई विद्यार्थ्यांना दिलेला गृहपाठ तपासत होत्या. त्यांनी जियाला विचारलं असता तिने गृहपाठ न केल्याचं बाईंच्या लक्षात आलं. बाईंनी जियाला ओरडायला आणि हातावर पट्टी मारायला सुरुवात केली तर जियानं बाईंचा गळाच धरला. त्याच दिवशी सीमाला शाळेतील मुख्याध्यापिकांनी भेटायला बोलावलं होतं. मुख्याध्यापिकेला भेटून सीमा जियाच्या वर्गापाशी आली आणि तिने पाहिलं की जियाने बाईंचा गळा धरला आहे. इतक्यात जियाच्या तोंडातून राक्षसासारखे 2 धारदार सुळे बाहेर आले आणि ते पाहून वर्गातील सर्व मुले घाबरली. ती ते सुळे त्या बाईंच्या नरड्यात खुपसणार तेवढ्यात सीमानं धावत जाऊन जियाला थांबवलं. तो दिवस जियाचा शाळेतील शेवटचा दिवस ठरला, कारण जियाला शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. तो सर्व प्रकार जेव्हा सीमानं अजयला सांगितला तेव्हा अजयचा त्यावर विश्वासच बसत नव्हता. सीमा स्वतः सुद्धा आता जियाला घाबरायला लागली होती. अजय, हे काहीतरी वेगळं आणि भयानक वाटतंय. अरे 5 वर्षांची ही मुलगी आणि क्षणात तिचं रूप एखाद्या हडळीसारखं भेसूर झालं होतं. हे काहीतरी अनैसर्गिक आहे, सीमा म्हणाली. सीमा, मला वाटतं आपण तिला ह्या शहरापासून दूर आपल्या गावातील वाड्याकडे घेऊन जाऊ. काही दिवस तिथेच राहू. कदाचित गावच्या आल्हाददायक वातावरणात राहिल्यावर जियात फरक पडेल, अजय म्हणाला. सीमाला सुद्धा ते पटलं आणि त्यांनी त्यांच्या सारंगखेड गावाकडे जायचं पक्क केलं. अजयनं सुट्टी टाकली आणि शनिवारी सकाळी ते मुंबईहून सारंगखेडला जायला निघाले. 6-7 तासांनी ते गावाला पोचले. जसे त्यांनी गावात प्रवेश केला तसे जियाचे हावभाव बदलायला लागले. तिचा चेहरा मोहरा बदलायला लागला. ती अचानक जिभल्या चाटू लागली आणि खूप खुश दिसायला लागली. काही मिनिटात ते त्यांच्या वाड्यात आले. तिथे ते 2 आठवडे झाले राहत होते. त्यानंतर काही दिवस काहीच घडलं नाही. जिया शांत झाली हे पाहून अजय आणि सीमाला खूप आनंद झाला. आता अजयची सुट्टी संपायला आली होती. त्यांना परत मुंबईला यायला निघायचं होतं, पण जिया यायला तयार नव्हती.
अजय आणि सीमानं तिला सांगायचा खूप प्रयत्न केला, पण ती पुन्हा पहिल्यासारखी हट्टी आणि विचित्र वागायला लागली. अजय, मी काय म्हणते, जर जियाला इथं बरं वाटत आहे तर आपण इथेच राहू. तुझं काम तू ऑनलाईन पण करू शकतोस, शहराकडे जायलाच नको, सीमा म्हणाली. तसं करता येणार होतं. अजयला सुद्धा ते पटलं आणि त्यांनी त्याच वाड्यात राहायचा निर्णय घेतला. 12-13 वर्ष ते तिथे राहत होते. सगळं काही ठीक चाललं होतं. जिया सुद्धा आता 18 वर्षांची झाली होती आणि खूप सुंदर दिसायला लागली होती. गावात सर्वात सुंदर मुलगी तीच होती. आता सीमा आणि अजय सुद्धा निर्धास्त झाले होते. अशाच एका रात्री सगळे गाढ झोपेत होते. अचानक सीमाला कसल्या तरी आवाजानं जाग आली. तिनं उठून पाहिलं तर रात्रीचा 1 वाजला होता. तिने खिडकीतून बाहेर नजर टाकली आणि ते पाहून तिला धक्काच बसला. जिया हळूहळू चालत वाड्यातील मागच्या बाजूला असलेल्या झाडीत चालली होती. तिनं घाबरून अजयला उठवलं. सीमा जियाला हाक मारणार तेवढ्यात अजयनं तिला थांबवलं. सीमा, थांब, आपण बघू ती कुठे जाते ते. ते हळूच जिया कुठे जाते, काय करते हे पाहण्यासाठी तिच्या मागोमाग जायला लागले. जिया काही अंतर गेली आणि एका छोट्या मातीच्या ढिगाऱ्यापाशी जाऊन बसली आणि गुरगुरायला लागली. ते बघून अजय आणि सीमा प्रचंड घाबरले. त्यांनी कसा तरी धीर करून जियाला हाक मारली. तसं जियानं सुद्धा नॉर्मल आवाजात प्रतिसाद दिला. आई, बाबा, मी इथे कशी आले? मी तर झोपले होते, जिया म्हणाली. सीमा, ही तर ठीक दिसतीये. झोपेत चालायची सवय तर नाही ना लागली हिला, अजय म्हणाला. जिया, चल आत, असं म्हणून सगळे आत गेले आणि झोपी गेले. बरेच दिवस हा प्रकार सुरूच होता. सीमा आणि अजय पुन्हा काळजीत पडले. काय करावं त्यांना सुचत नव्हतं. असंच एके दिवशी अचानक त्यांच्याकडे रमेश आणि उमेश आले. रमेश आणि उमेश हे दोघे मित्र आणि बिझनेस पार्टनर होते. त्यांनीच अजयचा वाडा बांधून दिला होता. अजयप्रमाणे ते सुद्धा हे गाव सोडून दुसऱ्या शहरात स्थायिक झाले होते. ते आता मोठे बिल्डर झाले होते. अजय आणि सीमानं त्यांचं स्वागत केलं. चहा पाणी चाललं होतं. इतक्यात वरून जियानं त्या दोघांना पाहिलं आणि ती गुरगुरायला लागली आणि पुन्हा जिभल्या चाटायला लागली. तिचं रौद्र रूप पाहून रमेश आणि उमेश स्तंभितच झाले. सीमानं जियाला कसं बसं आत खोलीत नेलं. उमेश आणि रमेश यांनी जियाबद्दल विचारलं असता तिला फिट्सचा त्रास आहे असं अजयनं सांगितलं. चहा पाणी झाल्यावर रमेश आणि उमेश तिथून निघून आपल्या घरी गेले. रमेश आणि उमेश यांचा सुद्धा त्या गावात वाडा होता. गावापासून थोडा दूर होता आणि शेजारी माळरान सुद्धा होतं. ती शुक्रवारची रात्र होती. रमेश यांच्या वाड्यावर रमेश आणि उमेश दोघे बाल्कनीत दारू पीत बसले होते. त्यांच्या गप्पा बराच वेळ रंगल्या. थोड्या वेळानं उमेश त्याच्या घरी निघून गेला. रमेश सुद्धा आत जायला निघाला तेवढ्यात त्याला वाड्याच्या बाहेरून जिया जाताना दिसली. तिने पांढरा ड्रेस घातला होता. केस मोकळे होते. रमेशनं तिला लगेच ओळखलं आणि त्याने जियाला हाक मारून थांबवलं. जिया, इतक्या रात्री तू इथे काय करती आहेस? रमेशनं विचारलं. तुमच्याकडेच येत होते. मला तुम्हाला भेटायची खूप इच्छा झाली होती, जिया म्हणाली. ते ऐकताच रमेशला आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या. चल ना आत वाड्यात, रमेश म्हणाला. नको, आपण त्या माळरानाकडेच जायचं का? मला जरा तुमच्याशी खासगी बोलायचंय, जिया म्हणली. रमेश, जो आधीच दारूच्या नशेत होता, त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. ते दोघे माळरानाकडे गेले. इकडे जिया घरात नाही पाहून सीमा आणि अजय चिंतेत पडले आणि त्यांनी जियाचा शोध सुरू केला. आपण पोलिसांना सांगू, सीमा म्हणाली. हो, पण मला वाटतं आपण आधी तिला शोधायचा प्रयत्न करू. अगदीच नाही मिळाली तर मग पोलिसांकडे जाऊ, अजय म्हणाला. गाव तसं छोटं असल्यानं त्यांनी सगळं गाव पालथं घातलं, पण जियाचा पत्ता कुठेही लागला नाही. आपण माळरानाकडे जाऊन पाहू, अजय म्हणाला. तसे ते तिथे आले आणि समोरील दृश्य पाहून त्यांची बोबडीच वळली. रमेश जमिनीवर तडफडत होता. त्याच्या छातीतून रक्ताच्या धारा बाहेर येत होत्या. त्याच्या शरीरावर जिया होती. तिचे रूप अत्यंत भेसूर झालं होतं. ती भयंकर हडळच दिसत होती. रागानं गुरगुरत आपले धारदार सुळे आणि नखे ती रमेशच्या शरीरात खुपसत होती. ते पाहून सीमा तिथेच बेशुद्ध झाली.
काही वेळानं रमेशची हालचाल बंद झाली आणि जिया तिथेच बेशुद्ध झाली. अजयनं सीमाला कसं बसं शुद्धीत आणलं. अजय, अरे हे काय केलं हिनं? काय झालंय जियाला? कोणी करणी केली आहे का? आता आपण ही परिस्थिती कशी सांभाळायची? सीमा घाबरत रडत अजयला म्हणाली. सीमा, हे बघ, जिया तिथे बेशुद्ध झालीये. आपण आधी तिला उचलून घरी जाऊ. ह्या भागात रात्री कोणीच येत नाही, त्यामुळे काय झालं हे आपल्या व्यतिरिक्त कोणालाच माहीत नाही. घरी गेल्यावर काय करायचं ते बघू, अजय म्हणाला. त्यांनी जियाला उचललं आणि गाडीत टाकून घरी आणलं. त्यांनी जियाला एका रूममध्ये ठेवलं आणि बाहेरून खोलीचं दार लावून घेतलं. सीमा, आपल्या गावात एक महेश्वर नावाचे गृहस्थ आहेत. आपण त्यांना जाऊन भेटू. खूप ज्ञानी आहेत ते. कदाचित ते आपल्याला यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतील, अजय म्हणाला. आता तेवढंच करणं बाकी राहिलंय, सीमा म्हणाली. इतक्यात जियाच्या खोलीतून दार ठोठावण्याचा आवाज त्यांना आला. तसे त्यांनी दार उघडलं. आई, बाबा, बाहेरून कडी का घातली होती तुम्ही? जियानं विचारलं. आता ती परत नॉर्मल झाली होती. काही नाही ग, चुकून लागली असावी. झोप तू, सीमा म्हणाली. तसे जिया परत झोपायला गेली. सीमा, चल, आपण आत्ताच जाऊ. जिया झोपेत असतानाच आपल्याला जावे लागेल, अजय म्हणाला. तसे ते वाड्यातून बाहेर आले तर त्यांना महेश्वर स्कूटरवरून जाताना दिसले. त्यांनी महेश्वर यांना हाका मारून थांबवलं. महेश्वर, आम्हाला तुमच्याशी जरा बोलायचं आहे, असं म्हणून अजय आणि सीमानं जिया सापडल्यापासूनचा सर्व वृत्तांत त्यांना सांगितला. चला आत वाड्यात आणि जिया कुठे आहे ते दाखवा, महेश्वर म्हणाले. महेश्वर यांनी वाड्यात पाऊल ठेवताच त्यांना काहीतरी भयंकर जाणवलं. ते काही वेळ थांबले आणि आत गेले. त्यांनी जियाला पाहिलं. अजयनं तिच्या खोलीचं दार पुन्हा बाहेरून लावून घेतलं. महेश्वर यांनी डोळे मिटले. काही वेळ तसाच गेला. अजय, सीमा, मला जियाविषयी तुम्हाला अत्यंत महत्वाचं सांगायचंय, असं म्हणून ते पुढे बोलू लागले. माणसाच्या शरीरात एक आत्मा असतो, पण जियाच्या शरीरात 2 आत्मे आहेत. ते ऐकून सीमा आणि अजयच्या खालची जमीनच सरकली. महेश्वर पुढे बोलू लागले. मी तुम्हाला सविस्तर नंतर सांगेन, पण आजची रात्र फार भयानक आहे. त्या आत्म्याची शक्ती इतकी प्रचंड आहे की आपण कोणीही तिला थांबवू शकत नाही. तिचे ध्येय साध्य झाल्याशिवाय ती जियाचं शरीर सोडणार नाही. आपण जे काही आज रात्री होणार आहे ते फक्त बघू शकतो, थांबवू शकत नाही. महेश्वर एवढे बोलले आणि जियाच्या खोलीतून जोर जोरात ओरडण्याचे, दार जोर जोरात ठोठावण्याचे आवाज येऊ लागले. त्यांनी हळूच खिडकीतून पाहिलं असता त्यांना दिसलं की जियाचं रूपांतर पुन्हा त्या भयंकर हडळीत झालं आहे. ती कधी हवेतून उडत तर कधी वरच्या छतावरून पळत येऊन दाराला जोर जोरानं धडका मारत होती. अजय, दार उघड तिच्या खोलीचं, नाहीतर अनर्थ होईल, महेश्वर म्हणाले. तसं अजयनं जियाच्या खोलीचं दार उघडलं. जिया बाहेर आली. तिनं त्या तिघांकडे रागानं कटाक्ष टाकला आणि वाऱ्याच्या वेगानं ती वाड्याबाहेर गेली. काही वेळ तसाच गेला. काही तासांनी जिया वेगानं परत आली. तिचं शरीर, चेहरा रक्तानं माखला होता. ती थेट वाड्याबाहेरील मातीच्या ढिगाऱ्यापाशी जाऊन बसली आणि गुरगुरायला लागली आणि तिच्या धारदार नखांनी मातीचा ढिगारा उपसायला लागली. अजय तिच्याकडे जाणार इतक्यात महेश्वर यांनी त्याला थांबवलं. थांब अजय, ती तुमची जिया नाही. तिला तिचं काम पूर्ण करू दे. मग आपल्याला सुद्धा एक काम करायचं आहे. ते तिघेही रोखून बघत होते. काही वेळानं त्यांना एका बाईचं अर्धवट कुजलेलं प्रेत दिसायला लागलं. ते प्रेत बघताच अजय आणि सीमा यांची शुद्धच हरपली. ते प्रेत पाहून जिया तिथेच बेशुद्ध पडली. अजय, ते प्रेत घेऊन आपल्याला आता लगेच माळरानावरील स्मशानात जावं लागेल. तिथे त्या प्रेताला अग्नी द्यावा लागेल. घाबरू नकोस, मी आहे, चल लवकर, महेश्वर म्हणाले. तसे अजयनं धाडस करून महेश्वर यांच्या मदतीनं ते प्रेत उचललं, गाडीत टाकून स्मशानात गेले आणि तिथे त्या प्रेताला अग्नी दिला आणि ते घरी आले. जिया तशीच त्या ढिगाऱ्यापाशी बेशुद्ध पडली होती. तिला त्यांनी आत नेलं. आता संकट टळलंय, महेश्वर म्हणाले. पण हे सगळं होतं तरी काय महेश्वर? आणि जिया काल रात्री गेली तरी कुठे होतं? आणि ते पुरलेलं प्रेत कोणाचं होतं? सीमानं विचारलं. सांगतो, असं म्हणून महेश्वर पुढे बोलू लागले. काल जे प्रेत आपल्याला सापडलं ते जियाचंच होतं.
हे ऐकून अजय आणि सीमा यांना हृदयविकाराचा झटकाच यायचा बाकी होता. घाबरू नका, महेश्वर पुढे बोलू लागले. जियाचा हा दुसरा जन्म आहे. मागील जन्मी ती एका मजूर बाईची मुलगी होती. हा तुमचा वाडा बांधण्यात इतर मजुरांबरोबर जियाची आई सुद्धा काम करत होती. जिया तेव्हा 17-18 वर्षांची होती. ती ज्यांच्याकडे काम करत होती त्या 2 माणसांचा डोळा जियावर होता. एकदा संधी साधून त्यांनी जियावर जबरदस्ती केली आणि आपली हवस भागवून ती पोलिसात जाईल या भीतीनं तिला मारून टाकून ह्याच वाड्याच्या मागील बाजूस पुरलं. नंतर काही दिवसांनी जियाच्या आईवर सुद्धा त्यांनी जबरदस्ती करून तिलाही मारून टाकलं. जियाच्या आत्म्याची इच्छाशक्ती इतकी प्रबळ होती की जे झालं त्याचा बदला घेण्यासाठी तिनं पुन्हा लगेच जन्म घेतला. तुमची गाडी जियानेच मुद्दाम तिथे बंद पाडली, कारण तिला तुमच्या कुटुंबात येऊन ह्या वाड्यात यायचं होतं. ती जेव्हा 18 वर्षांची झाली तेव्हा जियाच्या आत्म्यानं जियाचा पूर्ण ताबा घेतला आणि आपलं काम पूर्ण केलं. रमेश आणि आत्ता काही तासांपूर्वी उमेश यांचा जीव घेऊन तिनं आपला बदला पूर्ण केला. महेश्वर म्हणाले. म्हणजे महेश्वर उमेश सुद्धा? अजयचं बोलणं तोडत महेश्वर म्हणाले, हो, जियानं उमेश यांना सुद्धा काही वेळापूर्वी मारलं आहे. तिच्या शरीराला अग्नी देऊन आपण तिच्या आत्म्याला मुक्ती दिली आहे. त्या आत्म्यानं जियाचं शरीर कायमचं सोडलं आहे. आता सुखानं नांदा, असं म्हणून महेश्वर निघून गेले. अजय आणि सीमाने देवाला आणि महेश्वर यांना मनोभावे नमस्कार केला आणि एका नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्धार करून ते परत शहराकडे निघून गेले. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.